नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तो सुवर्ण दिवस आलेला आहे. तलाठी भरतीचा रिझल्ट हा आलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, निवड यादी आणि प्रतीक्षा यादी लागलेली आहे. संपूर्ण रिझल्ट प्रत्येक जिल्ह्याचा आपल्या चॅनलवर सर्वात आधी बघण्याआधीसाठी विद्यार्थी मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करून घ्या. आज रात्रभरात जेवढ्या पण लिस्ट येईल त्या आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकणार आहे. टेलिग्रामची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. लवकर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा. ही लिस्ट जर तुम्हाला पाहिजे असेल ते सुद्धा आपण टेलिग्रामवर टाकलेली आहे. संपूर्ण निकाल समजून घ्या. एकूण एक कास्ट किती लागलेली आहे संपूर्ण आपण बघणार आहोत. व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे आणि समजून देण्यासाठी हा वेळ लागणार आहे आणि व्हिडिओ समजून घ्या, लिस्ट समजून घ्या पूर्ण. तर पहा, पहिली जे कास्ट आहे जिल्हा निवड समिती, जिल्हाधिकारी कार्यालय सातारा, तलाठी सरळ सेवा भरती 2023. सामाजिक प्रवर्गाचे नाव अनुसूचित जाती म्हणजेच SC. निवड यादी बघणार आपण. पदसंख्या किती होत्या? एकूण 20. ठीक आहे. तर या जिल्ह्यामध्ये SC मधून हा जो टॉपर विद्यार्थी आहे त्याला 185.36 128 मार्क आहे. ठीक आहे. तर त्यानंतर बघा मुलगा आहे, मुलगी आहे, कृपया माफ करा, 185.36 मला वाटला मुलगाच आहे. ठीक आहे. LDS म्हणजे लेडीज. त्यानंतर बघा सेकंड जो टॉपर आहे तो आहे मुलगा. फक्त 2000चा जन्म आहे. ज्या पण विद्यार्थ्यांचं इथे सिलेक्शन झाले आहे त्या सर्वांचं आपल्या चॅनलतर्फे खूप खूप अभिनंदन. तर पहा, त्यानंतर इथे जर बघायला गेलो आपण तर आपल्याला निवड यादीसोबत प्रतीक्षा यादीसुद्धा चेक करावी लागणार आहे. आता बघा, SC मध्ये जो कट ऑफ लागलेला 112.207. तर पहा, PT चा अर्थ, EX चा अर्थ, SP चा अर्थ सर्व काही त्यांनी इथे सविस्तर दिलेलं आहे. तर पहा, मी तुम्हाला सुरुवातीला समजावून सांगतो. PT म्हणजे पार्ट टाइम. ठीक आहे. तर 112.207 वर कट ऑफ लागलेला आहे. त्यानंतर EX म्हणजे एक सर्व्हिसमॅन 120.82. आपला हा पहिला व्हिडिओ आहे, पहिला रिझल्ट आहे, म्हणून आपण सर्व काही समजून सांगणार आहोत. थोडा व्हिडिओ मोठा होईल. त्यानंतर बघा दिव्यांग B 150.07 इतका कट ऑफ गेलेला आहे. त्यानंतर SP म्हणजे सर्वांनाच माहीत असेल, स्पोर्ट पर्सन म्हणजे खेळाडू, 154.108. त्यानंतर LDS, SC मध्ये LDS किती केलेला आहे तर 173.53028 इतका गेलेला आहे. आणि त्यानंतर जनरल जर बघायला गेलो आपण, ठीक आहे, तर 180.33 93.5 इतका कट ऑफ गेलेला आहे. त्यानंतर पुढील कास्ट बघूया आणि प्रतीक्षा यादी दिली आहे, तुम्ही बघू शकता. त्यानंतर त्यांनी कशाचा अर्थ काय होतो ते इथे समजावून सांगितलेलं आहे. मी तुम्हाला समजून सांगितलं आहे पहिल्या लिस्टमध्ये. आता मी डायरेक्ट PT आणि SP असं बोलणार. त्यानंतर बघा, पुढील जे कास्ट आहे ती आहे ST अनुसूचित जमाती. टॉपर आहे ST मध्ये 178.78 वाला जनरलमध्ये. आणि जनरलचा जो कट ऑफ गेलेला आहे तो गेलेला आहे 168.77. तुम्हाला मी आधीच सांगितलेलं होतं की हा रिझल्ट खूप काही वेरी करत असतो आपल्या जिल्ह्यानुसार, आपल्या कास्टनुसार आणि आपल्या जिथे फॉर्म भरलेला आहे तिथे कॉम्पिटिशननुसार. तर पहा, एक सर्व्हिसमॅन 103 वर कट ऑफ गेलेला आहे. स्पोर्ट पर्सन 105, PT पार्ट टाईममध्ये 109. त्यानंतर आहे एक सर्व्हिसमॅन, आपण आधीच सांगितलं, लेडीज म्हणजेच महिला उमेदवारांचा 128 आणि 168.77 जनरल कट ऑफ गेलेला आहे ST मध्ये. त्यानंतर पुढील कास्ट पहा, पुढील जी कास्ट आहे ती आहे विजा म्हणजेच VJ म्हणजेच काय, विमुक्त जाती E. ठीक आहे. 185 टॉपर, ते पण महिला आहे. महिलांनी चांगल्या प्रकारे इथे कामगिरी केली दिसते विद्यार्थी मित्रांनो. तर पहा, इथे 132.07 इतका कट ऑफ गेला. एक सर्व्हिसमॅनचा दिव्यांग C 170 गेलेला आहे. आणि महिलांचा जो कट ऑफ गेलेला आहे इथे 182.28 गेलेला आहे. आणि एवढं पण जे सिलेक्ट झालेले आहे
त्या सर्वच्या सर्व महिला उमेदवार आहेत. ठीक आहे. तर यामध्ये पुरुष उमेदवारांचं नाव दिसत नाही आहे, कमी मार्क पडले असतील. ठीक आहे. त्यानंतर प्रतीक्षा यादी देण्यात आलेली आहे. एकच मुलगा दिसतोय, तो पण वेटिंगवर पडलेला आहे. ठीक आहे. पुढील पहा, पुढील निवड यादी पहा. VJB म्हणजेच NTB. ठीक आहे. 191.08 खूप जास्त प्रमाणात मार्क आहे याला. मुलगाच आहे, हां पुरुष उमेदवाराचा आहे. NTB त्यानंतर NTBचा जो कट ऑफ गेलेला आहे 189.94. त्यानंतर बघा महिलामधून टॉपर आहे 185 आणि कट ऑफ गेलेला आहे महिलांचा 181.46. प्रकल्पग्रस्त PA, PA म्हणजे प्रकल्पग्रस्तच आहे, प्रोजेक्ट अफेक्ट. ठीक आहे. 127. त्यानंतर एक सर्व्हिसमॅन 103. त्यानंतर पुढील पहा कास्ट. पुढील कास्ट कोणती आहे, तर पुढील कास्ट आहे, एक मिनटं, VJK NTC. टॉपर आहे 194 आणि कट ऑफ गेलेला आहे 192. महिलांमध्ये टॉपर आहे 186 आणि कट ऑफ गेलेला आहे 183. एक सर्व्हिसमॅन कट ऑफ गेला 154. दिव्यांग आहे 143 कट ऑफ. स्पोर्ट पर्सन आहे 138. पुढील पहा, पुढील जो कट ऑफ आहे तो आहे VJD. टॉपर आहे 177 आणि कट ऑफ गेलेला आहे 177. एकच जागा असतील, 3 जागा आहे टोटल. पार्ट टाईममध्ये 174. एक सर्व्हिसमॅन 182. थोडं फास्ट घेतो. VMAPR म्हणजेच SBC. टॉपर आहे 186 जनरलमध्ये आणि कट ऑफ गेलेला आहे 178. ठीक आहे. पुढील पहा, निवड यादीमध्ये IMAW म्हणजेच OBC 192 टॉपर आहे. जनरलमध्ये कट ऑफ गेलेला 186. महिलांमध्ये टॉपर आहे 182 कट ऑफ गेलेला आहे. महिलांमध्ये जर बघायला गेलो आपण, एक मिनटं, महिलांमध्ये कट ऑफ गेलेला आहे 178. प्रकल्पग्रस्तामध्ये कट ऑफ गेलेला आहे 170. खेळाडूमध्ये गेलेला 162. एक सर्व्हिसमॅनमध्ये गेला 140. ऑर्फन म्हणजे 134 आणि पार्ट टाईममध्ये 92. ठीक आहे. प्रतीक्षा यादी दिलेली आहे. त्यानंतर पुढील पहा, निवड यादी आर्थिक दुर्बल घटक म्हणजे EWS. 12 जागा, 194 टॉपर. कट ऑफ आहे 192. दिव्यांग 190. महिलांसाठी कट ऑफ आहे 184. एक सर्व्हिसमॅन 165. ठीक आहे. त्यानंतर वेटिंग लिस्ट दिलेली आहे. ठीक आहे. वेटिंग लिस्ट दिलेली आहे. निवड यादी अराखीव म्हणजे ओपन 48 जागा. टॉपर आहे 201 मार्क. ठीक आहे. हा पूर्ण या सातारामधून टॉपर आहे 201 आणि 93चा जन्म आहे. खूप चांगल्या प्रकारे कामगिरी केलेली आहे विद्यार्थ्याने. ठीक आहे. त्यानंतर NTCचा उमेदवार आहे. महिला 197. मुलींमधून टॉपर 197. खूप चांगली कामगिरी केलेली आहे. पार्ट टाईममधून 196. त्यानंतर बघा, भूकंपग्रस्त 193. प्रकल्पग्रस्तमधून 192. त्यानंतर पहा, आपण कट ऑफ बघूया याचा ओपनचा. तर पहा, ओपनचा कट ऑफ बघायसाठी आपल्याला पार्ट टाईम कट ऑफ गेलेला आहे 113. खेळाडूमध्ये 172. एक सर्व्हिसमॅनमध्ये 173. दिव्यांग C 174. त्यानंतर एक सर्व्हिसमॅनमध्ये कट ऑफ गेलेला 175. खेळाडू आपण सांगितला. ठीक आहे. त्यानंतर महिलांमध्ये कट ऑफ गेलेला आहे 186. तर अशा प्रकारे इथे कट ऑफ गेला आहे. दिव्यांग मध्ये 188. ठीक आहे. तर सर्वांनी आपला रिझल्ट चेक करून घ्या. ज्यांनी सातारामध्ये भरलेला असेल किंवा इतर जिल्ह्यामध्ये जरी भरला असेल तर हळूहळू रिझल्ट येणार आहे. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. आपण अपडेट आज देऊच. रात्रभर जेवढ्या पण लिस्ट आपल्याला मिळतील, रिझल्ट जेवढे काही डिक्लेअर होतील आणि सर्वात आधी आपण तुम्हाला अपडेट करणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.